पुणे नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ सकाळी भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये जुन्नर तालुक्यातील जवळजवळ 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। नक्की हा अपघात कसा झाला, काय घडलं, त्या ठिकाणी त्यावेळी कोण उपस्थित होतं, ते आपल्यासोबत सध्या त्या ठिकाणी उपस्थित असलेले काही नागरिक आपल्यासोबत आहेत। मला सांगा की कशा प्रकारे सध्या तो अपघात झाला, सकाळची काय वेळ होती? सर, सकाळी 9:15 ते 10:15च्या दरम्यान अपघात झालेला आहे पुणे नाशिक बायपास महामार्गावर। ही मॅक्झिमो एक गाडी आहे आणि त्या मॅक्झिमो गाडीला प्राथमिक माहिती त्या ठिकाणी अशी मिळाली की या मॅक्झिमो गाडीला एक आयशर ट्रकने पाठीमागून धडक दिली भरधाव वेगाने। त्यानंतर ही भरधाव वेगाने धडक दिल्यानंतर ही मॅक्झिमो गाडी एका उभ्या असलेल्या एसटीला पाठीमागून जाऊन धडकली व त्यानंतर हा अपघात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे। नक्की अपघात झालाय, मला सांगा ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस तुम्ही तिथनं प्रवास करत होता, नक्की काय प्रसंग होता? प्रसंग खूप भयानक होता की याच्यात जे माणसं होते मॅक्झिमम गाडीच 16-17 माणसं असतील, काय असतील, खूप भीषण स्वरूपात अपघात झाला। दुखापत मोठ्या प्रमाणात झाली आणि जागेवरच बरेच जण ऑफ झाले। नाही, जागेवर ऑफ झाले, मात्र त्यावेळेस तुम्ही तिथं प्रवास करत होतात आणि त्या ठिकाणी नक्की काय वाहनांची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल, इतर वाहनांची सुद्धा? इतर हे 3च वाहन मुख्य होती। एसटी तिथं, त्याच्या पाठीमागं हा मॅक्झिमो ट्रक, टेम्पो आणि त्याच्या मागे तो आयशरची धडक जशी बसली तशी परिस्थितीच तिथली। नक्की अपघात कसा घडला, काय सांग? ही बस उभी होती इथं, बसच्या पाठीमागे ही गाडी होती आणि आयशरनी त्या मॅक्झिमोला धडक दिली आणि तिथून पुढं सगळे जो अपघात झाला आता सांगता येत नाही, प्रत्यक्षदर्शी खूप भयानक स्थिती होती तिथे। नक्की जो म्हणजे जी हे होती वाहन प्रवासी वाहतूक करणारी, त्याचा चालकाची काय परिस्थिती होती? ते आता अस्ताव्यस्तच होते सगळे। आम्ही तिथून 1-2 मिनिटात तिथं जागेवर आलो आणि तोपर्यंत सगळे जमले होते, दवाखान्यात पुढं नेलं होतं सगळ्यांना। काही लहान बाळ पण त्याच्यामध्ये? एक 2 वर्षाची मुलगा का मुलगी आहे त्यात। हो, ती पण गेलेली। दुर्दैवी घटना आहे ही तालुक्यात। नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर हा जो अपघात होता, हा अपघात अतिशय भीषण होता आणि अपघातामध्ये 4 महिला, 4 पुरुष आणि एक 2 वर्षाच्या मुलाचा यामध्ये समावेश आहे आणि एकूण यामध्ये 9 जण जखमी 9 जण ठार झालेत, तर 7 जण जखमी असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती या ठिकाणी स्थानिक जे प्रसंग पाहणारे होते त्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अवजीसह मी सुनील देवळे, TV9 मराठी, नारायणगाव, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।